सातारा जिल्ह्यात सध्या राजकारण काय चाललंय हे नव्यानं सांगायला नको. आणि सातारा जिल्ह्याचं जर राजकारण किंवा कोणत्या पक्षाचे जास्त तिथं नेत्यात बघायला गेलं तर लोकसभेत भाजपचे खासदार आहेत, विधानसभेत जास्त आमदार भाजपचे आहेत, नगरपालिका आणि आता जिल्हा परिषद एवढं मोठं यश मिळाल्याने भाजपने सत्ता स्थापन केली. आणि आता भाजपचं लक्ष आहे ते म्हणजे जिल्हा नियोजन समिती. हो, या जिल्हा नियोजन समितीवर पालकमंत्री हे जिल्ह्याचे अध्यक्ष असतात. त्यामुळे आता पुन्हा एकदा महायुतीत दोस्तीत कुस्ती पाहायला मिळू शकते. आता या जिल्हा नियोजन समितीच्या 40 सदस्यांची लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे. आणि यासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, कराड उत्तर दक्षिणचे अतुल भोसले, मनोज घोरपडे, शिवेंद्रसिंहराजे भोसले हे प्रयत्न करताना दिसत आहेत. म्हणजेच भारतीय जनता पक्षाचा पगडा किंवा वर्चस्व जिल्हा नियोजन समितीवर कसं प्रस्थापित करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहेत, ज्यामुळे पालकमंत्री असणाऱ्या शंभूराज देसाई यांना धक्का बसू शकतो असं जाणकारांचं मत आहे. काय सुरू आहे नेमकं साताऱ्यात, चला बोलूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. सध्या साताऱ्यात जे काही जिल्हा परिषदेत घडलं, ज्यावरून राज्यात गोंधळ सुरू झाला, विधानसभेत त्याचे पडसाद उमटले, सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं, या प्रकरणाची चौकशी सुरू. आणि अशा सगळ्या परिस्थितीत आता जिल्हा नियोजन समितीच्या 40 रिक्त सदस्यपदांची लवकरच भरती केली जाणार आहे. आता थोडक्यात जिल्हा नियोजन समिती म्हणजे काय, तर प्रत्येक जिल्ह्यासाठी अशी समिती स्थापन करण्याची तरतूद आहे आणि त्यानुसार सर्व जिल्ह्यामध्ये या समित्या कार्यरत असतात. राज्य शासनाकडून काही सदस्य नामनिर्देश केले जातात. या समितीचे अध्यक्ष हे संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री असतात. जिल्ह्याच्या विकास निधीचे वाटप ठरवणारी ही महत्वाची यंत्रणा मानली जाते. म्हणजेच कोणत्या भागाला किती निधी द्यायचा हे याच समितीच्या बैठकीत ठरतं. या बैठकीत जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार सदस्य सहभागी होऊ शकतात. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी सदस्य म्हणून निवडून येतात. संबंधित पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या बैठका पार पडतात. आता महाविकास आघाडी सरकारच्या काळात जिल्हा नियोजन समित्यांवर नामनिर्देशित आणि विशेष नियंत्रित सदस्य म्हणून काही नियुक्त्या केल्या जात होत्या. मात्र महायुती सरकारच्या कार्यकाळात या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या. आता बॅक टू मी येते साताऱ्यावरती. साताऱ्यामध्ये होणार आहेत जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुका आणि यामध्ये रिक्त राहिलेल्या जागा आहेत त्यांची निवड होणार आहे. 40 सदस्यांची निवड होणार आहे आणि त्यासाठी 426 सदस्य मतदान करणार आहेत. आणि मी उल्लेख केला त्याप्रमाणे या जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असतात जिल्ह्याचे पालकमंत्री, म्हणजे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई. आणि यांच्यात आता या वर्चस्वाला, नियोजन समितीच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी भाजप आपलं वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्न करत आहे, ज्यात जयकुमार गोरे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मनोज घोरपडे, अतुल भोसले हे महत्वाची भूमिका बजावतात. आता ही निवडणूक समजून घेतली तर गणित रंजक आहे आणि इंटरेस्टिंग आणि गुंतागुंतीच आहे. या समितीसाठी एकूण 426 मतदार मतदान करणार आहेत. 40 सदस्य निवडले जाणार आहेत. 40 सदस्यांपैकी 33 सदस्य जिल्हा परिषदेतून, 5 सदस्य नगरपालिका क्षेत्रातून आणि 2 सदस्य नगरपंचायतीतून निवडले जातील. याशिवाय 14 सदस्यांची नियुक्ती ही पालकमंत्र्यांच्या शिफारसीनुसार होते. सध्या आधीच्या 40 सदस्यांचा कार्यकाळ संपला असून ही प्रक्रिया नव्याने पार पडणार आहे. आता मतदानाच्या दृष्टीने पाहिलं तर 426 मतदारांमध्ये जिल्हा परिषदेचे 65 सदस्य, 9 नगराध्यक्ष, 233 नगरसेवक, 119 नगरपंचायत सदस्य यांचा समावेश आहे. यामध्ये विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे शहरी भागातील मतदारांची संख्या मोठी आहे, त्यामुळे त्याचा प्रभाव निकालावर निर्णायक ठरू शकतो. पक्ष ताकदीचा विचार केला तर जिल्हा परिषदेमध्ये भाजपकडे 33 सदस्य आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या आघाडीकडे 35 वगैरे सदस्य असतील. त्यामुळे जिल्हा परिषदेवर काय होईल म्हणजे जे झालं ते पण बघितलं, पण आघाडी तरी सध्या इकडं म्हणजे राष्ट्रवादी शिवसेनेकडे दिसते. पण नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये भाजपची ताकद आहे. 9 पैकी 6 नगरपालिका भाजपकडे आहेत आणि नगरसेवकांची संख्या देखील त्यांच्या बाजूने अधिक आहे. त्यामुळे शहरी मतदानात भाजपचा प्रभाव स्पष्टपणे दिसतोय. त्यामुळे ही निवडणूक सरळ गणितावर अजिबात ठरणारी नाही आहे. जिल्हा परिषदेमधील 33 जागांवर महायुती आघाडीला मिळू शकते, तर उर्वरित 7 जागांवर भाजप मजबूत स्थितीत आहे. परिणामी 40 सदस्यांच्या अंतिम रचनेत या बाजूमध्ये जवळपास काट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जे झालं ते, जसे क्रॉस वोटिंग, अनुपस्थिती, किडनॅपिंग, वेगवेगळे आरोप, तसं या निवडीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इथले सदस्य वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने सदस्यांना भाजप किंवा शिवसेनेच्या भाजपच्या उमेदवारांना मतदान देऊ शकतात. मग अशा वेळी जिल्हा नियोजन समितीच्या या
सगळ्या निवडून भाजपचे चाणक्य सक्रिय झालेत आणि राजकारणातील सर्व हातखंडे ते वापरतील आणि जिल्हा समितीवर आपले सदस्य जास्तीत जास्त कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करतील असं जाणकारांचं मत आहे. आणि या नियोजन समितीच्या निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा दुरंगी सामना रंगू शकतो. मग शेवटी या सगळ्याच्या माध्यमातून शंभूराज देसाई यांना धक्का देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. कारण सातारा जिल्ह्याचा वार्षिक निधी अर्थात DPC हा 750 कोटींचा आहे आणि हा पैसा कुठे आणि किती द्यायचा हे ठरवणारी संस्था म्हणजे जिल्हा नियोजन समिती. आणि हे जे सदस्य असतात किंवा निधी वाटप कसं होतं, हा निधी वाटपासाठी बहुमत विचारात घेतलं जातं. कुठलाही निर्णय मंजूर करण्यासाठी विकास आराखडा, निधी वाटप हे बहुमताने मंजूर होतात आणि बहुमत नसेल तर निर्णय अडकतात. अर्थात जिल्ह्याचा पूर्ण डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्यासाठी बहुमत आवश्यक असतं आणि जर हे बहुमत जिल्हा नियोजन समितीत भाजपकडे असेल तर शेवटचा निर्णय हा त्या सदस्यांचा अर्थात अप्रत्यक्षपणे भाजपचा असू शकतो. त्यामुळे पालकमंत्र्यांकडे अध्यक्षपद असूनही निर्णयावर कंट्रोल हा भाजपचा असू शकतो आणि हा निधी त्यांच्या मतदारसंघाकडे वळवला जाऊ शकतो. पालकमंत्र्यांच्या भागाला कमी प्राधान्य मिळू शकतं, त्यांचं वर्चस्व कमी होऊ शकतं, भाजपचं वर्चस्व जिल्हा नियोजन समितीत वाढू शकतं. हे सगळं गणित जाणकार मांडतायत. पण आता नेमकं त्यावेळी काय होईल, कसं होईल हे सांगणं सध्या कठीण आहे. मात्र कुठंतरी इथं शिवसेनेला धक्का देण्याची तयारी साताऱ्यात आणि साताऱ्याच्या सगळ्या म्हणजे विधानसभा, जिल्हा परिषदा, नगरपालिकेवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजप प्रयत्न करते, हे काही लपलेलं नाहीये.